तर जम्मू काश्मीरमध्ये बस स्थानकावर झालेला दहशतवादी हल्ला हा पहिला हल्ला नाहीये। याही पूर्वी दहशतवाद्यांनी बस स्थानकाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलाय। जम्मूत 10 महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला। का केलं जातंय बस स्थानकाला लक्ष्य? ग्रेनेड हल्ल्याने जम्मू पुन्हा एकदा हादरलंय। दहशतवाद्यांनी जम्मूतल्या बस स्थानकाला लक्ष्य बनवत ग्रेनेड हल्ला केला। मात्र बस स्थानकावर झालेला हा पहिला हल्ला नाहीये। गेल्या 10 महिन्यात हा तिसऱ्यांदा हल्ला झालाय। जम्मूतल्या बस स्थानकात सर्वात पहिला हल्ला झाला तो 24 मे 2018 ला। या हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी आणि 1 नागरिक जखमी झाला। ग्रेनेड हल्ल्यानंतर तिथून पळून जाण्यात दहशतवाद्यांना यश आलं। त्यानंतर दुसरा हल्ला झाला तो 29 डिसेंबर 2018 मध्ये। यावेळी दहशतवाद्यांना इथलं पोलीस स्टेशन उद्ध्वस्त करायचं होतं। मात्र या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नाही। त्यानंतर दहशतवाद्यांनी 7 मार्चला पुन्हा एकदा बस स्थानकावर हल्ला करत लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। जम्मूतलं बस स्थानक कायम गजबजलेलं असतं। इथून इतर राज्यात बसेसची ये-जा सुरू असते। या ठिकाणाला लक्ष्य केलं तर साहजिकच प्रशासन आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण होईल आणि म्हणूनच दहशतवाद्यांकडून वारंवार बस स्थानकाला लक्ष्य केलं जात असल्याचं बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट सांगली।